नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रात्रीच्या वेळी अचानक दरवाजा वाजतो तेव्हा सगळेजण घाबरून एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की मला वाटलंच तो बंडू भूतेच असणार. तो आणि त्याची बायको काहीतरी मागवलं असणार खायला. त्यांचे डिलिव्हरी बॉय त्यांनी आपला दरवाजा वाजवला असणार. यावर प्रेरणा म्हणते की आत्ता 11:55ला. तेजा म्हणते की बड्डे असेल, तुला काय करायचं आहे, झोप ना जाऊ, काही उघडायची गरज नाही आहे दरवाजा. तर दरवाजा अजून जोरात वाजायला लागतो. वल्लरी घाबरत म्हणते की ते गुंड तर आले नसतील ना. तेजा रागात म्हणते की दरवाजा उघडायला जाते. सगळेजण तेजाला घाबरत थांबवायला लागतात. प्रेरणा म्हणते की तेजा अगं ते गुंड असतील तर कशाला त्याच्या मागे. मग तेजा म्हणते की मग काय झालं, जाऊ दे, मला बघते मी त्यांना. वल्लरी म्हणते की खूप डेंजर आहे तो, ते मला खूप छळलं त्यांनी, नका जाऊ. प्रेरणा म्हणते की मी बघते आणि ती दरवाजाच्या दुर्बीणमधून बाहेर बघायला लागते. आणि प्रेरणा खूप घाबरत तोंडाला हात लावून रडायला लागते आणि घाबरत म्हणते की गुंडाचा डोळा आहे. तेजा रागाने बॅट घेऊन येते आणि म्हणते की कुठे आहेत, आणि दरवाजा उघडून बाहेर जाते. तिच्या पाठीस सगळेच बाहेर येतात. तर बाहेर कोणीच नसतं. सगळ्यांना खाली पडलेली एक बॉटल दिसते. सगळे त्या बॉटलकडे घाबरून बघायला लागतात. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सगळेजण बाहेर कॅफेमध्ये आलेले असतात आणि त्यांनी रोशन आंटी, बंडू आणि त्याची बायको यांनासुद्धा बोलवलेलं असतं. आता प्रेरणा रागाने रोशन आंटीला सांगत असते की हे मिस्टर अँड मिसेस भूते यांनाच नको आहे आम्ही इथे राहिलेलं. मिट्टू म्हणते हो ना, म्हणूनच पैसे देऊन गुंड लावले आमच्या मागे यांनी. यावर बंडूची बायको म्हणते हॅलो मिस मिथिलाज, काही बोलू नका, तुम्ही काय वाटेल ते बोलताय. तेजा म्हणते की मग वाटेल ते काय. आता श्वेतासुद्धा म्हणते की हो काकी, खरं सांगा, तुम्हीच पाठवलं ना त्या गुंडाला आमच्या मागे. मिट्टू म्हणते की हे काय सांगणार आहे खरं, कारण यांनीच तर केलं आहे हे. हा बंडू आहे ना, ह्या सारखा डोकावून बघत असतो आमच्या घरात चोरासारखा. बंडूची बायको आश्चर्याने बंडूकडे बघायला लागते. आता बंडू म्हणतो की हे खूप जास्त बोलतायत. तेजा म्हणते की जास्त बोलतोय, पण खरंच बोलतोय, आम्हाला माहिती आहे ते गुंड ना तुम्हीच दोघांनी पाठवलेत. प्रेरणा म्हणते 11:55. सगळे आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. प्रेरणा म्हणते की हो, काल रात्री 11:55ला असं धडधड दार वाजवलं आमचं, असं ती वाजवून दाखवते. सगळेजण खूप घाबरतात आणि प्रेरणाकडे बघत असतात. प्रेरणा म्हणते की असेच सगळे घाबरले होते आणि आम्ही जेव्हा बाहेर येऊन बघितलं ना तेव्हा समोर एक पाण्याची बॉटल ठेवली होती आणि ती या वल्लरीची होती. तेजा म्हणते की पुराव्याची गरज नाही आहे आम्हाला माहिती आहे की तुम्हीच केले. रोशन आंटी म्हणते की रात्री 11:55ला. बंडू म्हणतो प्रश्न हा आहे का रोशन आंटी, प्रश्न हा आहे की या मुली दादागिरी करतात ते पण तुमच्यासमोर, आणि आमचं काही डोकं फिरलं आहे का या अशा मुलींच्या नादी लागायला. तेजा रागाने त्याच्या अंगावरती जात म्हणते की अशा मुली म्हणजे कशा मुली, आणि सगळेजण तेजाला पकडतात. आता बंडूची बायको तेजाला समजावत म्हणते की तेजा तुम्ही असं करू शकत नाही, नीट बोला. तेव्हा तेजा म्हणते की मग तुम्ही सांगा ना तुमच्या विनम्रला नीट बोलायला. हे ऐकून बंडूची बायको चिडून म्हणते की तुम्ही माझ्या हजबंडचं नाव घेतलंच कसं. तेजा आणि बंडूच्या बायकोची चांगलीच भांडणं चाललेली असतात. आता हे सगळं बघून रोशन आंटी खूप चिडते आणि ओरडत म्हणते की शट अप, आणि अचानक शांत बसते. आता मिट्टू हळूच म्हणते की गेली आहे की गेली. रोशन आंटी म्हणते की मी काय तुमची रेफरी आहे का तुमच्या भांडणामध्ये घेता मला. अरे हे सोसायटीचं भांडण आहे ना, माझं सगळं डोकं खराब केलं. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण घरी आलेले असतात. मिट्टू चिडून म्हणते की ही रोशन ना काहीच कामाची नाही आहे, एवढे पैसे घालून आपण तिला कॅफेमध्ये भेटायला गेलो पण काम काही झालं नाही. प्रेरणा म्हणते ते जाऊ दे गं, पण आता आपण काय करायचं ते ठरवूया. श्वेता म्हणते म्हणजे आपण काय करायचं आहे. वल्लरी म्हणते की मला असं वाटतं की आपण ना दिवसा बाहेर पडायलाच नको, घरातच थांबूया. प्रेरणासुद्धा म्हणते की हो, आणि बाहेर पडायचीच जर वेळ आली ना तर आपण काय कपडे घालतोय, कसे वागतोय याकडे जरा सगळ्यांनीच लक्ष देऊया. हे ऐकून तेजा खूप चिडते आणि म्हणते की या सगळ्यांमुळे एक गोष्ट मात्र नक्की होईल, त्यांना असं वाटेल की आपण त्यांना घाबरतोय आणि त्यांना अजूनच होत येईल. श्वेता म्हणते की त्यापेक्षा आपण अनिमेशला सांगूया का. वल्लरी म्हणते की मला असं वाटतं त्यापेक्षा आपण पोलिसांना सांगूया का. हे ऐकून मिठ्ठू चिडून म्हणते की डोकं फिरलंय का गं तुझं, आणि ती जाऊन दरवाजा लावते आणि म्हणते कोणीतरी ऐकेल, आणि जर बुलबुल बागमध्ये जेव्हा पोलीस आलेत हे कळेल ना तर रोशन आंटी आपल्याला घराच्या बाहेर काढेल आधी. प्रेरणा म्हणते की त्यात आपण PG म्हणून राहतोय. श्वेता म्हणते हो, पोलिसात गेलो तर उगाच लफडे वाढतात.
तेजा म्हणते की माझ्याकडं खूप मस्त आयडिया आहे, आपण घरात आतमध्येच बसून राहूया आणि दाराला कडी लावून घेऊन स्वतःला कोंडून घेऊया. वल्लरी म्हणते की हो बरोबर बोलतायत तेजाताई. तेजा म्हणते की कळलं का मी हिला का कानाखाली द्यावीशी वाटते ती, आपण कुठल्या काळात राहतोय हे सुद्धा हिला कळत नाही आहे. मिट्टू म्हणते आपल्याकडे मग दुसरा ऑप्शन कुठला आहे. तेजा म्हणते की ऑप्शन कसला, आपण नेहमीप्रमाणे जायचं बाहेर, करायची आपापली कामं, आपण का नाही बाहेर पडायचं. प्रेरणा विचारते की आणि ते गुंड आले म्हणजे परत तर त्याच्यामध्ये भिडायचं त्यांना. प्रेरणा म्हणते की कसं घडणार, गुंड आहे ना गं ते. आणि ती हात जोडून म्हणते बाय तुझ्यासारखे धाडसी नसतात गं सगळे. तेजा म्हणते की हो करेक्ट बोललीस, आणि ते त्या गुंडांना माहिती आहे आणि म्हणूनच ते गुंड आहेत आणि तुम्ही सगळे बावळट. वल्लरी म्हणते की अहो पण तेजाताई भीती वाटते ना. तेजा म्हणते की कसली भीती आणि कशाला घाबरता एवढे. मिट्टू घाबरत म्हणते की आणि समजा त्याने आपल्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तर किती महागात पडेल, माझं तर करिअर सुरू व्हायच्या आधीच संपेल. श्वेता म्हणते काही बोलतेस अगं तू, मला काय वाटतं मी अनिमेशला फोन करते. तेजा म्हणते की मला हाच प्रॉब्लेम आहे बघा तुमचा, प्रत्येक वेळेस कुठल्या तरी पुरुषालाच बोलवलं पाहिजे असं असतं का. तितक्यात वल्लरीला मनोजचा फोन येतो. वल्लरी घाबरत म्हणते की यांचा फोन आलेच मी, असं म्हणून ती मनोजचा फोन घ्यायला बाजूला जाते. आता इकडे आपण पाहतो की मनोज वल्लरीला म्हणतो की मेसेज नाही का बघितलास माझा. वल्लरी घाबरत म्हणते की हो ते कामात असेल, थोडंसं बोला ना. मनोज म्हणतो की काही नाही गं, सहज फोन केला होता, काय चाललंय. वल्लरी इकडे रडायला लागते. मनोज तिला विचारतो की जेवतेस ना व्यवस्थित, म्हणजे खाण्यापिण्याचे काय हाल नाही आहेत ना तुझे, कॉलेजला गेली होतीस का गं, तुला काय शिकवलं मला सांग आज. आणि तो इंग्रजी बोलणारा मास्तर त्याच्या तासाला बसली होती की नाही. मात्र वल्लरी काहीच बोलत नाही. वल्लरी खूप रडत असते. मनोज विचारतो काय झालं गं वल्लरी, काहीतरी बोल. वल्लरी म्हणते की मी आज कॉलेजलाच नाही गेले. हे ऐकून मनोज आश्चर्याने विचारतो की का, काय झालं, तब्येत बरी नाही आहे का तुझी. वल्लरी सांगते की हो माझं डोकं दुखत होतं ना म्हणून नाही गेली. आणि त्या सगळ्याजणी म्हणाल्या की डोकं दुखतंय तर आज घरीच थांब म्हणून नाही गेले. मनोज म्हणतो वल्लरी अगं छोटं मोठं काय असेल तर जायचं ना कॉलेजला. वल्लरी म्हणते की आता बरं वाटतंय मला, मी ठेवू का फोन, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि खूप रडायला लागते. आता इकडे रात्री आपण पाहतो की प्रेरणा तिच्या आईसोबत फोनवर बोलत असते. प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणत असते की तुझ्या बापाने होय म्हटलं ना म्हणून फोन केला आहे मी. प्रेरणा विचारते की कशाबद्दल बोलतेस आई तू. यावर प्रेरणाची आई म्हणते कशाबद्दल म्हणजे काय, तुझ्या लग्नाबद्दल बोलते. उतावळी झालीस ना तू, म्हणजे आम्हाला बोलणी करावीच लागतील तुझ्या साहेबाबरोबर. तर प्रेरणा खुश होऊन म्हणते की म्हणजे तुला पसंत पडलं स्थळ. प्रेरणाची आई म्हणते हे बघ अजून लग्नाला मी होय किंवा नाही असं म्हटलेलं नाही आहे, सगळी बोलणी करावी लागतील, आमची पोरगी अशी वाऱ्यावर सोडलेली नाही आहे आम्ही. प्रेरणा खुश होऊन म्हणते की आई खूप चांगली आहेत गं ती माणसं, तुला नक्की पसंत पडेल हे स्थळ. प्रेरणाची आई म्हणते की उद्याच येतोय आम्ही, काय ते बोलणं करून उद्या सांग त्यांना. प्रेरणा खुश होऊन म्हणते की हो तुम्ही व्यवस्थित या उद्या, असं म्हणून ती खुश होऊन फोन ठेवते आणि गुड न्यूज असं म्हणून ओरडायला लागते. इकडे मिट्टूसुद्धा गुड न्यूज आहे म्हणून ओरडत असते. प्रेरणा आणि मिट्टू कोण आधी गुड न्यूज सांगणार यावरून भांडत असतात. तेजा त्यांना म्हणते की तुम्ही तुमचं काय चाललंय नक्की, सांगा काहीतरी. यावर मिट्टू म्हणते की ओके मी सांगते. मिट्टू सांगते की फायनली मला एका फिल्मसाठी रोल ऑफर झाला आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात आणि मिट्टूला कॉंग्रॅच्युलेशन करायला लागतात. आता सगळेजण प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा आता तू सांग. प्रेरणा लाजत म्हणते की उद्या माझी आई आणि वडील इथे येत आहेत समीर सरांशी लग्नाबद्दल बोलायला. सगळेजण प्रेरणाला चिडवायला लागतात. सगळेजण खूप खुश असतात आणि डान्स करायला लागतात. तितक्यात भांडी पडल्याचा आवाज येतो. सगळेच घाबरून इकडे तिकडे बघायला लागतात. श्वेता हळूच जाऊन पाहते तर तिला एक चिठ्ठी रॅप केलेला दगड दिसतो. श्वेता ती हातात घेऊन पाहते आणि ती चिठ्ठी वाचायला लागते. चिठ्ठीत लिहिलेलं असतं की डिअर बुलबुल्स, कधी बाहेर पडताय घरट्यातून, आम्ही वाट बघतोय तुमचे लाडके मजनू. तेजा चिडून म्हणते की बस संपला विषय, नाही आता मी नाही सोडणार या मुलांना, मी घाबरून घरात बसूच शकत नाही. श्वेता म्हणते की तेजा असं डोक्यात राग घेऊन नाही चालणार. प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते 1 मिनिट, आपण सगळेच विसरलो होतो ना 1 मिनिटासाठी सगळं. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की तेजा तयार होऊन बाहेर जायला निघते. मात्र वल्लरी, प्रेरणा, श्वेता आणि मिट्टू काही तयारी न करता निवांत बसलेले असतात. तेजा सगळ्यांकडे आश्चर्याने बघत रागाने म्हणते की काय गं हे, काय सकाळ सकाळ दारं खिडक्या बंद करून बसलाय. प्रेरणा घाबरत म्हणते की तेजा म्हणते की कालचा दगड, आणि ती रागात म्हणते की बस झालं, चला आवरायला घ्या आता, चला आवरा, काय शेपूट घालून बसणार आहात का घरी.
तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा काय चाललंय तुझं, जॉबला नाही जायचं आहे का, टिकवायचं आहे ना जॉब, बॉसशी लग्न करायचं आहे ना. आणि ती म्हणते की मिट्टू काय चाललंय तुझं, काल ऑडिशन दिलंस ना तू, फायनली जसा रोल हवा होता तसाच मिळाला आहे ना, मग आज तुझा लुक टेस्ट आहे, इथे काय करते. श्वेता घाबरत येते आणि म्हणते की त्याचं माझं ऐक ना तेजा एकदा. तर तेजा श्वेतासमोर हात जोडत म्हणते बाई तुझ्याकडून तर मला काहीच ऐकायचं नाही, तू काही बोलूच नको, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं बुटीक आहे ना तुझं स्वतःच, तुझ्या हाताखाली 4-5 माणसं काम करतात, विसरलीस का, मालक आहेस तू, हा असा पुढे नेणार आहेस बाबांचा बिझनेस तू. आणि ती वल्लरीकडे बघत म्हणते की आणि वल्लरी वकील व्हायचं स्वप्न. आणि ती थांबते आणि हसायला लागते आणि म्हणते जाऊ दे, तुला बोलून तसंही काय फायदा नाही. आणि ती सगळ्यांना म्हणते की चला पटकन आवरा सगळ्यांनी चला. प्रेरणा तिला थांबवत म्हणते की तेजा अगं ऐक, तिथे ती मुलं खालीच असतील तर. तेजा म्हणते की ती मुलं असली तिथं म्हणून काय श्वास घ्यायचा थांबवणार आहे का, मला सांगा आपली काय चूक आहे यात, आपण का घाबरतोय, आपण का स्वतःला घरात कोंडून घ्यायचं. मिट्टू म्हणते की ते सगळे एकत्र आहेत अगं तेजा सगळ्यांना जवळ बोलवत म्हणते की आता आपण एकत्र आहोत ना, मग असंच एकत्र आपण बाहेर पडायचं, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कामाच्या इथे सोडायचं आणि ते जर समोर आले ना तर त्यांना एकत्र सामोरे जायचं. प्रेरणा घाबरत म्हणते अगं पण तेजा आपलीच वाट बघत असतील तर. तेजा म्हणते आता तर मला बघायचंच आहे की ते काय करतात, नाव बुलबुल बाग असेल ना तर त्यांना कळू दे की इथे वाघिणी राहतात. पण सगळेच तेजाकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.